अभिषेक तुका म्हाका या सांगूचा होता की म्हाका तू खूप आवडतस. बांगड्याचा सार, पिठी भात, सुकाट तुका वयाता खाऊक घालीन, फक्त माझ्याशी लग्न कर. पानवाला चोर बाजार. नाही सांगून टाका अभिषेक. चिवडा घालली. खाणं घेते एकदम इझी. अभिषेक असतो शूट्स मध्ये बिझी. प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, सापडणार नाही तुम्हाला पामिका सारखा हिरो. लोचा झालेला, दारू संपलेली आणि याची फार चिडचिड होत होती. माझ्या मित्रांना दारू नाही मिळाली तर ही म्हणाली नाही नाही चल चल माझ्या घरी नको, तू जा 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 जा. ओके ठीक आहे, नको नको, मी तुझ्या घरी नाही थांबणार. तिच्या घरातल्यांचं झालं हे काही येडेत काय. मी मुळात खूप स्लो आहे. मी आता तुम्ही बोलण्यावरनं पण तुम्हाला वाटत असेल. नंबर कोणी मागितला पहिला? त्याने मागितला नंबर माझ्याकडे. स्लो आहे पण नंबर फास्ट मागितला. त्यात मी सिरियल बघतच नाही. हो अच्छा. उलट तो मला म्हणतो की म्हणून मी तुला सिलेक्ट केलं की तू सिरियल बघत नाही. तू जर सिरियल बघणारी मुलगी असतीस तर कदाचित तू मला आवडली नसती. ही ते सासू सुनांच्या सिरियल बघून संध्याकाळी मला त्रास नाही देणार घरी आल्यावर. ह्याच्या पप्पांना पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे आम्ही ते थोडं पुढे ढकललं की ते बरे होतील आणि त्यानंतर मग आपण लग्न करू. त्याच्यापेक्षा लहान आहे 7 वर्षाने. तर माझ्या मम्मीचं तेव्हा होतं की माझी मुलगी अजून 22 वर्षाचीच आहे, तर मग आता एवढ्यात नाही लग्न करायचं. ऋतिक बरोबर तसं काही माझा बॉन्ड नाहीये जो ह्याच्या बरोबर आहे. ओके. असं लोक जेव्हा नेगेटिव्ह कमेंट करतात तेव्हा मला खूप त्रास वाईट वाटतं. हॅलो आणि नमस्कार. लव गेम लोचाच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजच्या एपिसोडसाठी मी खूप एक्सायटेड आहे, कारण तसं जोडपंही माझ्या जोडीला आहे आणि त्या तुम्ही गेस करू शकता आत्ताच त्या जोडप्याचं लग्न झालंय. अभिषेक आणि सोनाली दोघांचंही खूप स्वागत आहे तुमचं लव गेम लोचामध्ये. कसे आहात? नुकतंच लग्न झालंय, कसं वाटतंय दोघांना? खूप दमलोय आणि आता गुरुवार झाला शेवटचा आणि आता रिलॅक्स झालोय. सो आजचा दिवस थोडा आराम केलाय आम्ही. इथं दगदग दगदग लग्नाची सगळी. अभिषेक काय सांगशील? नाही सेम, खूप धावपळ आणि ऑफकोर्स खूप छान झालं लग्न, खूप मजा आली. पण धावपळ झाल्यामुळे थोडासा थकवा आहे. पण एक नवीन नवीन लग्न झाल्याचा एक्सपिरियन्स म्हणजे सध्या आम्ही घेतोय. सो आता सगळीकडेच मी काय सगळेजण तुम्हाला आता विचारते, जिथे जाणार तिकडे तुम्हाला उखाणा तर घ्यायचाच आहे. सो उखाणा घेऊन सुरुवात करूया एपिसोडची. ओके. सोनाली मी पहिली. तूच पहिली. लेडीज फर्स्ट. उखाणं घेते एकदम इझी. अभिषेक असतो शूट्स मध्ये बिझी. बस. इझी इझी. खूपच खरं बोलली ती. प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, सापडणार नाही तुम्हाला वामिका सारखा हिरा. हो हो हो. वाव वाव वाव. तिचं लग्नानंतरचं नाव वामिका. वामिका. हा मी तेच विचारणार होती. वामिका आम्ही खूप सोशल मीडियावर बघितलं, तुला बरेचदा बोलताना बघितलं. वामिकाच का ठरलं होतं का लग्नाच्या आधी की वामिका ठेवायचं, किंवा असं काही असतं ना की आपलं हे मला लग्नानंतर हे नाव ठेवायचं आहे, असं काही होतं का? नाही, ऍक्च्युली त्याला हे नाव खूप आवडलं आणि तो म्हणाला की माझ्या मुलीचं नाव मी हे ठेवणार. ओके. वामिका. आणि वामिकाचा मिनिंग होतो लक्ष्मी. ओके. तर मग नंतर मग एक दिवस त्यालाच असं वाटलं की नाही सोनाली, ऍक्च्युली तू आल्यापासून माझ्याकडे खूप लक्ष्मी आली, तर मग तुला मी ते नाव देतो लग्नानंतर. तर म्हटलं ऑफकोर्स मी त्या आधी तिला विचारलं की लग्नानंतर तुला नाव चेंज करायची इच्छा, कंटाळलीस का सोनालीला? तर ती म्हणाली की नाही, चेंज करायचं असेल तर एखादा ऑप्शन तू सुचवते, आवडलं तर मी नक्कीच ठेवेन. तर मी म्हटलं की माझ्या डोक्यात हे नाव आहे आणि त्याचं रिझन असं आहे. तर ती म्हणाली की अरे तिला खूप जास्त आवडलं ते नाव आणि ती पटकन रेडी झाली. ती तर लग्नाच्या आधीपासूनच मला म्हणत होती तू आतापासून सुरुवात कर मला वामिका म्हणायला सवय होती. तसं माझा एक मित्र म्हणाला की तू मोबाईल मध्ये नाव पण आता सेव्हच करून ठेवले वामिका. सर्च करायला गोंधळ नाही होत ना. बस सोनाली लिहिता लिहिता सोनाली कुठे आहे बाबा, वामिका. मग नंतर सुरुवातीला 1-2 दिवस झालं, पण असं आता नाही होत आहे. अगं त्याचं काय, मला त्यांनी 2दा हाक मारली वामिका वामिका. मी मागे बघेच ना. मला असं केलं वामिका वामिका. छान. पण तू लग्न बोलतो, नाव चेंज करायला तयार होतीस आधीपासून? कारण की काही मुलींचं असतं ना किंवा मला लग्नानंतर नावच नाही चेंज करायचं, माझी आयडेंटिटी आहे बाबा सोनाली, असं काही नाही झालं? नाही, पण मी इन्स्टावर नाव नाही चेंज. तेच मी विचारणार होती. ती ओळख आहे.
पण चेंज केलं. बायो मध्ये चेंज केलंयस? हो, बायो बायो मध्ये change. तिला तसा काही प्रॉब्लेम नव्हता. तिचं असं म्हणणं होतं की मला आवडलं तर मी चेंज करेन, असं काही प्रॉब्लेम नाहीये. फ्युचरमध्ये जर सोनालीनी नाव चेंज केलं तर वामिका असं तिचं नाव आहे. सोशल मीडियावाल्यांनी लक्षात घ्या की सोनाली नाही सर्च झालं तर वामिका सर्च करा. सो आता इंटरव्ह्यू कडे वळूया. मस्त. तुम्ही लग्नाच्या आधी किती वर्ष तुम्ही रिलेशनशिप मध्ये होतात आणि कसं सुरू झालं सगळं? पहिली भेट आठवते का? कशी झाली होती? हो, आम्हाला 4 वर्ष, म्हणजे आता डिसेंबर आलं, आता 5वं वर्ष लागेल. 4 वर्ष झाली रिलेशनला. आणि 4 वर्ष कोणाला आत्ता पत्ता लागून दिला नाही तुमच्या रिलेशनशिपचा तुम्ही? नाही, असं काय आम्ही लपून कधी ठेवलं नाही, नव्हतं. पहिली 2 वर्ष कोणाला सांगितलं नव्हतं. हो. त्यानंतर मग जसं लग्न जवळ आलं तसं मग आम्ही पोस्ट वगैरे सुरू केलं टाकायला. पण असं काय कारण लोकांना एकदम आधीच श्रुतिक बरोबर माझं नाव जोडलेलं हो. होतं, त्यामुळे ते लोकांना एक धसका नको बसायला, डायरेक्ट लग्नाचे फोटो टाकले. म्हणून आम्ही सुरुवातीला हळूहळू दिवाळीला एक फोटो, मग काही फेस्टिवल्स असतील किंवा काही अॅनिव्हर्सरी असेल, बर्थडे असेल तेव्हा ह्याचा फोटो टाकणं, हळूहळू टाकायची मी. काही मग लोकांनी विचारल्यावर तुम्ही लगेच होकार देऊन टाकायचात का? की हो. बाबा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात का? बरेच जण असं विचारतात की तू ह्याचा फोटो टाकलास म्हणजे रिलेशन आहेत का, बेस्ट फ्रेंड आहात का, असे बरेच जण विचारतात. तर तुम्ही लगेच होकार द्यायचात की नाही टाळा? नाही, असं काही लपून ठेवण्याचं इंटेन्शन नव्हतंच. म्हणजे आम्हाला काय असं पहिल्यापासून असं काही वाटलंच नव्हतं की काय माझ्याही ग्रुपमध्ये इंट्रोड्यूस केलेलं. कोणी असं विचारलं की आम्ही पटकन, उलट काही वेळेला तर आम्ही असंच फ्लेक्स करायचो. उगाच. सो कुठे झाली पहिली भेट? आमची पहिली भेट हिच्या दृष्ट्या ती खूप रोमॅन्टिक आहे, माझ्या दृष्टीत म्हणजे काय, कशी रोमॅन्टिक आहे सोनाली? खूप पाऊस पडत होता, खूप जोरदार. समजलं, पावसापासून सुरुवात आहे म्हणजे रोमॅन्टिक आहे. आणि एक असा टॉल डार्क हँडसम माणूस असा माझ्या समोरून गेला आणि मी म्हटलं ह्याला मी कुठेतरी पाहिलंय. आणि तेव्हा याची सुख म्हणजे सिरियल चालू होती, जी माझी आई बघायची घरी. ह्याला मी पाहिलंय कुठेतरी. मग आठवलं की हा माझा फेसबुक फ्रेंड आहे. ओके. आणि मी विंडशीटर वेअर केलेलं, त्यात माझे असे केस असे अंडरटेकर सारखा एक अवतार झालेला माझा. आणि ह्याने पण माझ्याकडे बघून म्हटलं ओ शिट, ह्याने नोटीस नाही केलं पाहिजे की मी ह्याची फेसबुक फ्रेंड आहे. आणि मी ह्याला घरी जाऊन मेसेज केला फेसबुकला की हाय, मी तुला आज पाहिलं. तर हा म्हणाला हो, मी पण तुला पाहिलं. म्हटलं का माझा अवतार. नंतर मग बोलणं झालं. मग हा खूप लेट रिप्लाय द्यायचा, म्हणजे 4 दिवसांनी एकदा रिप्लाय, 15 दिवसांनी रिप्लाय असे. मग त्यानंतर असंच एकदा माझ्या बर्थडेच्या आम्ही आधी भेटलो आणि मग त्यानंतर भेटतच राहिलो. मग भेटण्यासाठी अप्रोच कोणी केला? कारण की सोशल मीडिया. ओके, तिने. मग तुझं असं काही झालं का की हिला बघितलं मी, हिने अचानक मला मेसेज केला, काही कारण असावं? आता माझं वर्जन मी तुम्हाला म्हटलं, तिच्या दृष्ट्या ते खूप रोमॅन्टिक आहे. ते तिचं वर्जन, आता माझं वर्जन ऐकवतो. मी माझ्या मित्राशी गप्पा मारत MD कॉलेजच्या इथे आमच्या कट्ट्यावर उभा होतो आणि एक मुलगी जिमचा गेटअप होता, ते जिम वरना नुकती झाली, ती जिमची बॅग आणि ती वडापाव खायला थांबली होती. ती जिम वरना डायरेक्ट येऊन वडापाव, आमच्याकडे एक सुंदर वडापाव मिळतो, तिथे वडापाव खायला थांबली होती. आणि सेम पाऊस पडत होता, त्यात तिचा अंडरटेकर. तर मी म्हणेन की ते अपरिचित सारखे केस तिच्या चेहऱ्यावर होते आणि ती माझ्याकडे बघत होती. हे मी फक्त नोटीस केलं आणि मला असं कुठेतरी वाटलं की मे बी हिचा घरी जाऊन मेसेज येऊ शकतो. आणि मी घरी गेलो. त्याच्यानंतर मी असाच मोबाईल चालला, बोललो हिचा मेसेज का नाही आला? तू का नाही गेलास मेसेज? मला असं वाटलं की तिने खरंच ती बघत होती का माझ्याकडे काय, मग आता काय म्हटलं ती करेल. आणि तेव्हा मी क्रिएटर किंवा माझे रील्स वगैरे काही नव्हतं आणि तो आर्टिस्ट असल्यामुळे ते उगाच ते असं नको वाटायला कदाचित त्याला की बापरे सिरियल मध्ये काम करतो म्हणून मेसेज केला. तर मग तसं एक आहे. नाही तसं काही नाही झालं. मग तिचा मेसेज आला आणि त्याच्यावर मी त्या वेळेला लगेच रिप्लाय केला. पुढच्या वेळेला बरेच वेळ घेऊन मी रिप्लाय केला होता. आणि जेव्हा तिच्या बर्थडेच्या काही 1-2 दिवस आधी भेटलो आणि त्याच्यानंतर आम्ही सतत भेटतच होतो. मग ओके, मग तेव्हा इन्फ्लुएन्सर ती नव्हती. मग इन्फ्लुएन्सर तू बनण्याचं कधी डिसाईड केलं आणि त्याचा काही त्याच्यामध्ये हात आहे का? अभिषेकचा काही हात आहे का त्याच्यामध्ये? नाही, असं काही डिसाईड नाही केलं. ते माझं स्वतःच, मला आवड होती म्हणून मी ते पुढे फॉलो केलं. आणि माझं श्रुतिक बरोबर एक रील खूप छान गेली आणि
त्याला असं डिजिटल तू काही म्हण मोबाईलवर काही त्याला त्यामध्ये Interest नाहीये. नाहीये. हा त्याला फक्त फोन उचलायचा, फोन दुसऱ्यांना करायचा एवढाच एवढंच यूज आहे त्याचा फोनचा. बाकी तो असा रील्स बघत बसणार फक्त. पण त्याला ते स्वतः क्रिएट वगैरे करण्याचं तो म्हणतो की नाही ते तुझं काम आहे, ते तू उत्तम करतेस. मग आता आय गेस फ्युचरमध्ये अभिषेक पण आम्हाला सोनालीच्या रील्स मध्ये पाहायला मिळेल अशी आम्ही आशा करतो. हो, असं आणि ते करवून घेईल आय गेस त्याच्याकडून. हा, हे ऍक्च्युली दुसरं वाक्य करेक्ट आहे. मी असतो याच्या आधी पण आम्ही एकत्र रील्स केल्यात, पण ते ऑफकोर्स तिने इन्सिस्ट करून आणि अरे नाही, ते ब्रँड्सच्या रील असल्या की मग माझं असं कशाला बाहेर ज्यांना पैसे देऊन मी काम करून घेऊ, घरचं काय तर. पण 4 वर्ष असे कधी झालं नाही की अभिषेक माझ्यावर करणार रील, तू पण म्हणजे अभिषेक राहिला बाजूला तू इंडिव्हिज्युअली पण रील कर, असं कधी त्याला कन्व्हिन्स केलंयस का? हो केलंय, खूपदा केलंय. पण ते नंतर मग मला ऍक्च्युली ते फार तेवढं ती जेवढी फास्ट आहे त्याच्यामध्ये आणि तिचं प्रोसेसिंग एवढं फास्ट आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये, प्रत्येक गोष्ट पटापट सुचणं ऍक्च्युली ते खूप छान स्किल आहे तिच्याकडे आणि ते मला नाही जमत. ते एक्सेप्ट करायला काहीच हरकत आहे. तू श्रुतिकचं नाव घेतलंस, सो मला हे विचारायला आवडेल की अभिषेक तर तुझ्या लाईफमध्ये होताच, पण त्याच्या आधी त्याच्या बरोबरच म्हणजे आधी नाही बरोबरच श्रुतिक बरोबर तुझं खूप नाव जोडलं गेलं. सो त्याबद्दल काय सांगशील की लोकांना जो तू धक्का दिलायस अभिषेक बरोबर, म्हणजे साखरपुड्याचे फोटो टाकूनच तुम्ही लोकांना एकूणच धक्का दिला, जे लोकांना असं भावतं पण असं फिक्स आहे असं मान्य नव्हतं, तर त्याबद्दल काय सांगशील? त्याबद्दल आम्ही खूप हसतो बसून बसून. श्रुतिकची रिॲक्शन काय होती ह्याच्यावर एकूणच? आम्ही तिघही मिळून हसतो खरं तर. जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा तो काही कमेंट शेअर करतो, तू वाचलं काय, वाचलं का, मग आम्ही आमच्याकडच्या कमेंट शेअर करून तिघही खूप हसत असतो. काय सांगशील सोनाली प्रेक्षकांना? काय किती खरं किती खोटं, काय का नाव जोडलं गेलं? म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे तुम्ही रील्स बनवायचं, कॉन्टेंट बनवायचो ना, काही लोक त्यावरही म्हणतात की बघितलात कसं असतं, ही लोक खोटं खोटं सगळं दाखवतात, हिने ह्याच्याशी शेवटी लग्नच नाही केलं. सिरियस लेवलला नोटला ते कॉमेंट करतात ना की ते खूप वाईट वाटतं की ह्यांना काय माहितीये की आम्ही दोघांनी 4 वर्षात किती फेज पाहिले आहेत किंवा आम्ही किती एकमेकांसोबत गोष्टी शेअर केल्या आहेत. श्रुतिक बरोबर फक्त असं शूट पुरतं आम्ही जे काही भेटायचो ते 1 तासभर असायचं. श्रुतिक बरोबर तसं काही माझा बॉन्ड नाहीये जो ह्याच्या बरोबर आहे. असं लोक जेव्हा नेगेटिव्ह कमेंट करतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं. सो आता आपण लालबाग मधल्या मस्त गावरांमध्ये आहोत. त्यांनी काही पदार्थ आपल्यासाठी खास बनवलेत, ते थोडेसे चाखूयात. वाह वाह. सो मस्त मस्त अळूवडी, पनीर चिली आय गेस, आणि ती काय कोथिंबीर वडी. सो असं त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. सो जर लालबागमध्ये तुम्ही मस्त गावरांमध्ये आला तर त्यांच्या काही स्पेशल डिशेस आहेत. व्हेज थाळी आणि नॉनव्हेज थाळी पण मिळते त्यांची, पण आता आमचा मार्गशीर्ष, हिचा मार्गशीर्ष म्हणून आम्ही व्हेज खातोय. सो आम्ही ताव मारतोय, सोबत गप्पा पण मारतोय. सो पुढे जाऊयात, घ्या ना प्लीज. की झालं हिने फेसबुकवर तुला मेसेज केला, मग त्याच्यानंतर तू इग्नोर का करायला लागणार तिला की बाबा 15 दिवसांनी रिप्लाय, महिन्याभराने रिप्लाय, जर तुला माहिती होतं की ही आपल्याला मेसेज करते? इग्नोर हा ऍक्च्युली चुकीचा शब्द आहे. माझं प्रोसेसिंगच खूप स्लो आहे. मी मुळात खूप स्लो आहे. मी आता तुम्ही बोलण्यावरनं पण तुम्हाला वाटत असेल. त्याच्यामुळेच मी तिला म्हटलं की तिला जे पटापट सुचतं ना, ती इन जनरल पण इकडे तिकडे बघत असताना तिला एखादा कॉन्टेंट पटकन सुचतो. आता हे सगळं चालू असताना पण तिला 1-2 कॉन्टेंट सुचले असतील जे नंतर तुम्हाला पाहायला मिळतील सोशल मीडियावर. सो तिला जे पटापट सुचतं, माझं तसं नाहीये. मला खूप विचार करावा लागतो. मी खूप स्लो आहे, मला पटापट ते सुचत नाही. तिच्यामुळे तिच्या प्रश्न, तिच्या मेसेजवरती काय रिप्लाय करायचा हे मला त्यावेळेला मे बी सुचलं नसेल आणि मी स्लो आहे. मी आलाय का, ठीक आहे, करू, आपण रिप्लाय करू. पण रिप्लाय करायचं एवढं डोक्यात होतं, मग तो काही दिवसांनंतर तिला रिप्लाय केला मी. हो. मग 15 दिवसानंतर रिप्लाय केल्यानंतर पुढे कसं गेलं रिलेशनशिप, फ्रेंडशिप? म्हणजे फ्रेंडशिपच झाली असं, ती कशी पुढे गेली? माझा बर्थडे होता, तर मी याला म्हटलं की तुला काय आवडतं, काय फूड खायला आवडतं. हे सगळं फेसबुकवरच होतं की नंबर एक्सचेंज झालेले? कॉलवर हे बोलणं झालं. नंबर कोणी मागितला पहिला? त्याने मागितला नंबर माझ्याकडे. स्लो आहे पण नंबर फास्ट मागितला. नाही, आणि मला असं मेसेज वरती बोलण्यापेक्षा माझं असं होतं की आवाज तर ऐकायला आला पाहिजे. तर म्हटलं मी तू नंबर दे, आपण फोनवर भरपूर गप्पा मारू. मग तुला कसं वाटलं की तो ऍक्टर आहे, एखाद्या ऍक्टरनी आपल्याकडून नंबर मागितलाय, सो दुसरा थॉट काही आला का की देऊ की नको देऊ, काय करू? कारण की मुली असा विचार करतात.
नाही, माझे बरेच मित्र ह्याचे मित्र जे आहेत ते माझे मित्र असल्यामुळे आहेत ओळखीचे बरेच लोक आहेत माझ्या. तर त्यामुळे असं काही ऍक्टरचा नंबर असं काही एवढं वाटलं नाही. ऍक्टर्स ना अभिषेक. आणि नंतर मग बोलणं सुरू झालं. त्यानंतर मी ह्याला एकदा मेसेज केला की आपण जेवायला जायचं का बाहेर. तर हा म्हणाला का. म्हटलं अरे माझ्याकडनं असंच तुला पार्टी समज. तर तो म्हणाला का पण असं अचानक पार्टी वगैरे. म्हटलं अरे माझा बर्थडे आहे ना नेक्स्ट. तो ओ तुझा बर्थडे बघ तर आपण भेटूयाच. आणि मग ती पहिली भेट होती का. नाही हो त्याच्या आधी बर्थडेच्या आधीची पहिली भेट. आणि तेव्हा आम्ही खाल्लं वगैरे आणि त्यानंतर मग बर्थडेच्या दिवशी तो अख्खा दिवस माझ्यासोबत होता. पूर्ण दिवस. काय एक्सप्लोअर केलं, कुठे कुठे फिरायला गेलेलं. आम्ही एकमेकांबद्दल खूप काय एक्सप्लोअर केलं. आम्ही खूप गप्पा मारल्या, प्रचंड गप्पा. तेव्हा मे बी तिला पहिल्यांदा कळलं असेल की हा असं सोशल मीडियावर मेसेज नाही करत पण समोर आल्यावर खूप बोलतो. कारण मी असाच म्हणजे माझं ते तसंच आहे की मी समोरासमोर एखादी व्यक्ती असेल तर त्याच्याशी जास्त बोलेल. पण मला ते व्हॉट्सअपवर आणि मेसेज करायला खूप कंटाळा येतो. मग फ्रेंडशिपचा अप्रोच तर तू घेतलास, भेटीचा अप्रोच तू घेतलास. ह्यानी कसला अप्रोच घेतला. सगळ्याला हो म्हणायचा. हो 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 हो. नाही, जे प्रपोज असतं ते त्याने केलंय. त्यामुळे प्रपोज नाही बट हा लव्ह यू फर्स्ट तो म्हणाला. पण आपली जेव्हा फ्रेंडशिप असते तेव्हा आपल्याला एखादा पॉइंट असं रिअलाइज होतो राईट की ही मुलगी किंवा हा मुलगा माझ्यासाठी परफेक्ट आहे किंवा ह्याच्यासोबत मी आयुष्य घालवू शकतो किंवा मी हिला लग्नासाठी विचारू का. मग तिचं उत्तर काय असेल. सो हे कधी घडलं, किती वेळाने घडलं. खूप वेळाने घडलं. कारण आम्ही पहिले 2-3-4 महिने तर फक्त गप्पाच मारत होतो. आम्ही सकाळी उठायचो, एकमेकांना फोन करायचो, शिवाजी पार्कला भेटायचो, शिवाजी पार्कला जाऊन बसायचो आणि संध्याकाळपर्यंत गप्पा मारत बसायचो. मग हिच्या सगळ्या लहानपणीचे किस्से, मग माझे लहानपणीचे किस्से, मग शाळेतल्या सगळ्या गमती जमती, हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही तिकडून निघायचो, काहीतरी खायचो आणि घरी जायचो. हे आमचं जवळजवळ 4 महिने चालू होतं. आणि त्या 4 महिन्यात मला असं रिअलाइज झालं की शी इज परफेक्ट माझ्यासाठी. कारण माझे जे मायनस आहेत ते तिचे प्लस आहेत. आणि त्याच्यामुळे माझ्याकडनं ज्या काही चुका होऊ शकतात भविष्यात त्या ती सुधारू शकते. सो ते रिअलाइज झालं आणि लगेच मग ते मी विचारून टाकलं. पण सोनाली मला तुला विचारायला आवडेल की एखादा मुलगा जेव्हा आपल्याशी जास्त बोलतो तेव्हा आपल्याला असं असतं ना की येस हा आपल्यामध्ये इंटरेस्ट घेतोय किंवा ह्याचं अटेन्शन आपल्याकडे खूप आहे. ते तुला माहिती होतं का की बाबा हा जास्तच इंटरेस्ट घेतोय यार आपल्यामध्ये. सो तुझ्याकडून ते तसं काही गेलं का. हो म्हणजे तो इंटरेस्ट घेईल ना घेईल मी त्याच्याबरोबर डे 1 पासून फ्लर्ट करत होते. आणि मी डायरेक्ट फ्लर्ट करायची त्याच्यासोबत की मला तू आवडतोस. आणि मी प्रेमात होती पहिल्या दिवसापासून ते आयुष्यभर. मी तिचा होकार पहिल्या दिवसापासूनच होता. हो ती मी सांगतो काय मी प्रपोज केला म्हणजे ते काय औपचारिकता झाली खरं तर. कारण ती तर पहिल्या दिवसापासून माझ्याशी फ्लर्ट करत होती. म्हणजे डायरेक्ट लाईनवर लाईन माझ्यावर मारत होती ती. मग हा प्रश्न मला तुला विचारायला पाहिजे लाजायचा. आणि की अगेन आता दुसरा प्रश्न की आम्ही हा आत्ता पण जो बघतोय आणि सिरियल मध्ये पण जो आम्ही बघितलेला तो अभिषेक खूप शांत आहे. खूप शांत, लोकांशी खूप प्रामाणिकपणे प्लस स्लो. तसा अभिषेक रिअल लाईफ मध्ये आहे का. हो शांत आहे. मग तुला त्याच्या कोणत्या क्वालिटीज आवडल्या जास्त. हा गुण तर आहेच. हो प्रामाणिक आहे खूप. आणि मला खूप समजून घेतो. समजूतदारपणा भरपूर आहे. आणि माझे मूड स्विंग्स असतात ते एकमेव माणूस सांभाळू शकतो. मला मेजर अँगर इश्यूज आहेत तर ते पण तो हँडल करतो. खूप उत्तम प्रकारे हँडल करतो. तर मग त्यासाठी आणि सगळ्यात मेजर म्हणजे प्रामाणिक आहे तो. आणि अभिषेक मला तुला विचारायचं की इन्फ्लुएन्सर ही आहे तिने आय गेस तुमच्या रिलेशनशिप नंतर सुरुवात केली. तुझी तिला साथ कशी मिळाली. तुला पण सेम प्रश्न की अभिषेकची साथ तुला कशी मिळाली. तू कशा पद्धतीने तिला सपोर्ट केलास. नाही एकतर ती जी काय काम करते ते उत्तम करते. हे सुद्धा माझ्यासाठी खूप कौतुकास्पद. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की माझी वाईफ किंवा माझा पार्टनर जो कोणी असेल तो फक्त माझ्या भोवती घुटमळत न राहता त्याचं पण एक काहीतरी पर्सनल आयुष्य असेल ज्याने
त्याला सुख मिळेल आणि तो त्या माझ्या व्यतिरिक्त अजून काहीतरी एखादी गोष्ट असेल की ज्याच्यात त्याला वाटेल की तो प्राऊड फील करतोय स्वतःबद्दलच. सो ती तिच्या कामाला घेऊन खूप सिरियस आहे आणि खूप जेन्युइन आहे आणि त्याच्याबद्दल तिला खूप प्राऊड फील होतं स्वतःबद्दलच. कारण उद्या कधी असं म्हणजे तिला एकटीला सर्व्हाइव्ह करायची जरी वेळ आली ना तरी ती खंबीर आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी. सो त्याचा मला खूप जास्त आनंद आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा आम्ही एकत्र आलो तेव्हा ती ऑफकोर्स मला विचारायची कॉन्टेंट आणि सगळ्या गोष्टींबद्दल. पण माझं असं तिला म्हणणं असायचं नेहमीच, अजूनही मी तिला म्हणतो की तुला खूप जास्त कळतं ह्याच्यातलं. आणि ते देवाणघेवाण तर आमचं नेहमीच असतं. माझ्या डोक्यात काही आलं वेगळ्या गोष्ट तर मी लिहितो सुद्धा, तर एखाद्या स्क्रिप्टच्या निमित्ताने तर आम्ही हिला बसवतो समोर, एखादी गोष्ट ऐकवतो. सो ती तिच्या परीने सांगते, एक ऑडियन्स म्हणून बसते आणि ती सगळ्या गोष्टी मला सांगते की हे आवडलं, हे नाही आवडलं. आणि एक कमाल गोष्ट म्हणजे मला तर असं वाटतं ज्यांना ज्यांना सुचत असेल ना त्यांनी हिला ते सगळं ऐकावं. रियालिटी चेक जर कोणाला हवा असेल आयुष्यात तर त्याने सोनालीशी गप्पा मारा. पटकन तुझ्यातलं हे चांगलं आहे, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे वाईट आहे, हे ती पटकन सांगते आणि न चाचरता न घाबरता सांगते. ज्यात तिच्या मनात असं काही नसतं, ती बिंदास सगळं सांगते. त्याच्यामुळे एखादी गोष्ट ऐकवण्याचा प्रामाणिक ऑडियन्स माझा हा आहे. मी तिला ऐकवलं की ती मला पटकन रिप्लाय येतो, हा हे ठीक आहे, हे काय ठीक आहे, ह्याच्यावर काम कर जरा. ती मला पटकन सांगते. चांगलं. आणि तिच्या बाबतीतल्या काही गोष्टी ती मला सांगते ऑफकोर्स की मला हेल्प कर, हे कर, ते कर. पण मी तेवढा फास्ट नाही आहे त्या गोष्टींमध्ये, मीच ते शिकतोय अजून. मग ती जेव्हा मला सांगत असते ऐक ना ते तसं नको असं करू, एकतर ते मोबाईल हाताळणं, ती स्वतःच्या रील एडिट करते, ती स्वतःच्या रीलमध्ये लिहिते पण स्वतःच, काम पण स्वतःच करते. इतकं सगळं तिचं स्वतःचं चालू असतं. तर ते बघूनच मी अर्धा हल्लेला असतो की काय चालू आहे, हळूहळू हळूहळू हळू हळू. मग ती मला सांगणार की तू असं कर तसं कर. मग मी बऱ्याचदा शूट करत असतो त्यांच्या रील. आणि खूप वैताग येतो मला जेव्हा हा शूट करतो. माझं कसं आहे, एका रीलला फार फार तर अर्ध्या तासात एक शूट झाली पाहिजे. हा असला की त्याला 1 तास लागतो आणि ह्याला प्रत्येक गोष्ट अँगल कसा घ्यायचा, मग ह्यात मी अर्धी येतेय, मग कसं काय शूट करायचं सुरुवातीपासून शिकवावं लागतं. तर मग माझं कसं असतं आता हा जो आपला सेटअप लागलाय तर हा सेटअप करताना एक वेळ गेला ना, म्हणजे व्यवस्थित अँगल आणि हे. तर मी ते करत बसतो जेव्हा हिचं रील शूट करायचं असतं तेव्हा. ऐक ना तुम्ही इथे बसा, मग ही खिडकी जर ओपन कर, त्यांचं ना अरे चल ना बाबा रील शूट प्रोडक्शनचं काम अभिषेक करतो, रील शूट करतोय, फिल्म नाही शूट करायची, चल ना पटकन. सोनाली तू काय सांगशील की त्याची साथ तुला कशी मिळाली जेव्हा तू इन्फ्लुएन्सर म्हणून सुरुवात करत होतीस? इन्फ्लुएन्सर म्हणून सुरुवात करत होती तेव्हा ऍक्च्युली त्याने तर म्हणजे बघितलंय माझी स्टार्ट टू एंड जो काही प्रवास आहे तो त्याने मला भेटायच्या काही दिवस आधीच तिने सगळं सुरू केलं. हो. 1 महिन्याभरापूर्वी आम्ही सुरू केलेलं. पण ते पण काय 2 रील गेल्या असतील आणि त्यानंतर हा मला भेटला आणि मग त्यानंतर श्रुतिकला पण वेळ मिळाला, मग आम्ही तसे डेली कॉन्टेंट बनवायला स्टार्ट केले. तो ऍक्च्युली त्याच्या सिरियल्समध्ये बिझी असल्यामुळे त्याचा फार इथे वेळ नसायचा. पण हीच खूप मोठी गोष्ट आहे की मी जे करते आणि मला माझे फॅन्स भेटतात किंवा मला माझ्या कामाबद्दल, मी आता IPLचं शूट होतं तेव्हा त्याला तिथे घेऊन गेलेली, तर मग त्याला ते खूप प्राऊड फील झालेलं की सोनाली तुझ्यामुळे मला इथे यायला, सगळ्या इंडियन क्रिकेटर्स ज्या वुमन क्रिकेटर्स आहेत त्या सगळ्यांना मला बघायला मिळालं तुझ्यामुळे. स्टेडियमला मी VIP याच्यामध्ये बसलेलो तर मग त्याला एकदम प्राऊड फील झालं की तुझ्यामुळे मी हे सगळं बघतोय आज. आणि त्याला खूप प्राऊड फील होतं जेव्हा मी अशा गोष्टींमध्ये त्याला घेऊन जाते. कुठे कुठे इन्व्हिटेशन्स येतात, मग तिकडे मी त्याला सोबत नेते. तो पहिला असं करतो, नको नको तुला बोलवलंय ना तू जा ना. मग मी सगळीकडे त्याचं पण नाव सांगते की नाही माझ्याबरोबर येणार आहे माझा पार्टनर पण. तर मग त्याच्यासाठी ती खूप प्राऊड मुवमेंट आहे. खूप भारी वाटतं तिला असं बघताना. आणि फॅन्स भेटत असतील तर तेव्हा ते एकदमच भारी वाटत असेल ना. हो तिचे फॅन्स तर कमाल. सुरुवातीला आमचं रिलेशन जेव्हा माहित नव्हतं ना लोकांना, तेव्हा हा सोबत असल्यावर ह्याला बोलायचं, श्रुतिक
नाही मी अभिषेक. वेगळे दिसता तुम्ही इथे समोरून वेगळे दिसता असं बोलायचं. हा बोलायचं नाही मी तो नाहीये. आणि मग हा असेल तरी मला लोक आधी हे विचारायचे शूटिंग नाहीये हा कोण आहे तुमच्यासोबत. मग त्याला असं मी त्याला नेहमी बोलायची सॉरी अभि तू असलोस आणि तरी पण लोक शूटिंगला विचारत असतात. अरे ठीक आहे तुझं काम आहे ते. अभिषेक मला प्रश्न विचारा, ही रील्स करते आणि बरेचदा त्या रील्स मध्ये सोनाली वैतागलेली असते, चिडलेली असते, रागावलेली असते, वैतागून निघूनच जाते. खऱ्या आयुष्यात अशी करते का किंवा केलं कॉन्टेंट देतो मी तिला. कसं काय म्हणजे खऱ्या आयुष्यात? नाही बऱ्याचदा तिच्या ज्या रील्स तिचा जो कॉन्टेंट असतो ना तिचं ऑब्झर्वेशन खूप छान आहे. तर आजूबाजूला जे काय घडतं तर ती त्याच्यावर वेगळी रिॲक्ट होते. म्हणजे सांगायचं उदाहरण द्यायचं झालं तर एखादं कपल रस्त्यात भांडत असेल तर आपण त्यांना बघून सिरियस होतो. अरे बापरे काहीतरी घडतं यांच्या बाबतीत, खूप मोठं मेजर भांडण झालं. सोनाली त्यांच्याकडे बघून हसत असते. आणि माझं असं वाटतं की तू का हसतेस, चल चल पुढे चालू. आणि बाईकला रेस देतो आम्ही पुढे जातो. म्हणजे का हसत होतीस ते नाही मला एक कॉन्टेंट सुचलं. छान आहे छान आहे. सो तिचा ऑब्झर्व. आणि बऱ्याचदा आमच्यातल्या पण काही गोष्टी असतात नाही कशाला की आम्ही बऱ्याचदा आमच्यात पण खटके उडतात आणि त्याच्याबद्दल खटके उडाले की तो कॉन्टेंट येतो का सोशल मीडियावर? आणि मग ते सगळं झाल्यावर मी तिला म्हणतो मला थँक्यू म्हण, प्लीज मला थँक्यू म्हण. ठीक आहे काल मी तुझ्यावर चिडलो पण माझ्यामुळे हे घडतंय तू मला थँक्यू. पण तेव्हा ती सांगून करते की बाबा काल जे आपलं भांडण झालं त्याच्यावर मी आज रील नाही करते. मला सरप्राईज असतं ते. अचानक ती असं म्हणते हे रील बघितलंस का. मी बघतो स्टोरी ओळखीची वाटते. मला पार्टी पाहिजे आता. सो रिलेशनशिप सुरू असताना तू एक ऑलरेडी सिरियल करत होतास. सो जी त्याची पार्टनर दाखवलेली सिरियल म्हणजे ती तुझी खूप चांगली मैत्रीण आहे. सो ह्यांचे काही इंटिमेट सीन असायचे किंवा जवळ जाण्याचे सीन असायचे, तुला इन्सिक्युरिटी वाटायची का? कारण की ती पण तुझी मैत्रीण आहे, हा तुझा पार्टनर आहे. सो अशा काही इन्सिक्युरिटीज क्रिएट झाल्यात का? मुळात मी सिरियल बघतच नाही. हो अच्छा. तिला काय मला आवडत सिरियल बघायला. ह्याची सिरियल म्हणून पण नाही कधी बघितली? नाही उलट तो मला म्हणतो की म्हणून मी तुला सिलेक्ट केलं की तू सिरियल बघत नाही. तू जर सिरियल बघणारी मुलगी असतीस तर कदाचित तू मला आवडली नसतीस आणि मी तुझ्यापासून राम राहिलो असतो. पण सिरियल आपल्यासारख्या लोकांची नाही. तुझी क्रिएटिव्हिटी जे लोक असतात क्रिएटिव्ह लोक असतात ते बघतात वेब सिरीज वगैरे त्याच्यावर तो जे फिल्म्स दाखवतो ते मी बघते आणि आमच्या त्या गोष्टी जुळतात त्यामुळे आमचं रिलेशन आज आहे. कारण आमच्या बऱ्याच गोष्टी सिमिलर आहेत. पण त्यामुळे त्यालाही सिरियल बघायला फक्त तो त्याचं काम बघण्यासाठी एपिसोड्स बघतो. पण त्याला पण असं तो अरे वा ही सिरियल. मी सिरियल तुला सांगते मी सिरियल अशी आवडीने बघायची ती सिरियल म्हणजे झी मराठीवर चुकबुल द्यावी घ्यावी, आंबट गोड आणि अजून जुन्या ज्या सिरियल्स होत्या त्या सिरियल्स बघायची. सिरियल्स ती बघत नाही अशातला भाग नाही किंवा मी पण तिला बघ. पण ती त्या टिपिकल सिरियल्स मध्ये अडकून नाही राहत की सासू सून आणि हा तिचा फेवरेट कॉन्टेंट नाहीये. त्या गोष्टींमध्ये ती त्या गोष्टींवर तिला चर्चा करायला अजिबात नाही आवडत सिरियलच्या. आणि त्या प्रकारच्या सिरियलच्या गोष्टींवर तिला चर्चा करायला अजिबात नाही आवडत. त्याच्यामुळे माझं झालं की ही ते सासू सुनांच्या सिरियल बघून संध्याकाळी मला त्रास नाही देणार घरी आल्यावर की तुला माहितीये का तिच्या सासूने असं केलं. तू कधी सांगितलं नाही किंवा हा असा सीन आज शूट झालाय, कदाचित तू कधी चुकून बघितलास तर तुला इन्सिक्युअर वाटू शकतं, असं कधी सांगण्यात नाही आलं का तुझ्याकडून? नाही तो कधीच काही सेटवरचं मला काही सांगत नाही, काहीच नाही. आणि मी विचारत पण नाही कारण मी माझ्या कामामध्ये बिझी असते, तो त्याच्या कामामध्ये बिझी. तर दोघांमध्ये बॉन्ड तो एक चांगला आहे की दोघांमध्ये तो एक विश्वास आहे की आपल्याला समोरच्याकडनं काही त्रास होईल असं कोण काही करणार नाही दोघांपैकी. सो त्याच्यामुळे त्या कामाच्या चर्चा होतात पण ते तसं नाही होत की तुला हे मी सांगून ठेवतो की असं मी केलंय. कारण मला माझ्या काय म्हणतात बॉर्डर्स माहिती आहेत, त्याच्यामुळे मी कितपत करावं त्याच्यामुळे तिला त्रास नाही होणार हे तिला पण माहिती आहे. सो तसा काही प्रॉब्लेम कधीच नाही झाला. पण ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे राईट, तुला हिच्याकडून इन्सिक्युरिटीज आहेत का? कारण की बरेचसे लोक डीएम करतात आणि काहीही डीएम करतात. सो त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? नाही मी तेच म्हणतो ना की आम्हाला त्या इन्सिक्युरिटी कधी आधी किंवा त्या इन्सिक्युरिटीज कडे तुम्ही वळतच नाहीत कधीच नाही. कारण ते तेवढी क्लिअरिटी दोघांमध्ये आहे की आणि तेवढा विश्वास आहे दोघांवरती की
आजूबाजूला बऱ्याच गोष्टी नाही, घडत विश्वास असतात. म्हणण्यापेक्षा मी खूप बोरिंग माणूस आहे. म्हणजे इन्फ्लुएन्सर असून पण मी कधीच पार्टीजना नसते कुठल्या इन्फ्लुएन्सर्सच्या, किंवा बऱ्याच पार्टी होतात आमच्या इंडस्ट्रीमध्ये. तर म्हणजे 2 दिवसांनी पार्टीज होत असतात आणि त्यामध्ये जर तू राहशील तर मग 4 लोकांची तुझी ओळख होणार आणि मग ओळख वाढवण्यासाठी त्या पार्टीज असतात. बट मी त्या तिथे कधी जातच नाही. ह्याला विचारून मी थकते की तू येणार असशील तर मी जाते, नाही तर मी जात नाही. स्क्रीनिंगलाही बोलवतात तेव्हा मी ह्याला विचारते तू येतोयस का, मग हा म्हणतो नाही. मग मी विचार करते की तिथे जायचं, मग एकटी असणार मी तिकडे. पण तुझे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोणी फ्रेंड्स असतील ना, मग त्यांच्याबरोबर तू नाही जात का? असते पण कारण की तेच तुझे फ्रेंड्स बरेचदा दिसतात की मला जिथे बोलवले तिथे त्यांना बोलवलंच असेल. अच्छा. हा, तर त्यामुळे म्हटलं तर तिकडे जाऊन मग तिथे परत 4 नवीन लोकांना भेटायचं, मग त्यांच्याशी ओळख करायची, मग गप्पा मारत बसायचं. म्हटलं एवढं नको करत बसायला. पार्टी आणि या सगळ्यात आम्ही दोघेही बोर आहोत ऍक्च्युली. नाही, तरी असतो त्यांच्या चॅनलची वगैरे पार्टी असेल तर. मी तर खूपच बोरिंग आहे, मला तर म्हणजे नाही जावंच आवडत. आणि माझ्या सोबत मी म्हटलं उगाच कोणाला तरी घेऊन जाणार आणि तो माणूसही बोर होणार, त्यापेक्षा ठीक आहे कुठेच जायचं नाही त्यापेक्षा. सो अभिषेक, सेटवर तुझं आहे एक वेगळं रिलेशन सुरूच होतं, पण हे रिलेशन लपवण्याचा प्रयत्न केला की बाबा आता नको सांगायला सध्या कोणाला? त्याने कधी इंटरव्ह्यूज मध्ये वगैरे सांगितलं नाही की तू एका रिलेशनशिप मध्ये ऑलरेडी आहेस. तर सेटवर कोणाशी सिनियर जे आपले असतात, कारण की तिकडे तुमचे फ्रेंड्स म्हणून चालतं की सांगायला, पण तू कसं कधी सांगितलं नव्हतंच कोणाला. सो ते असं कधी लपवण्याचा प्रयत्न झाला का? माझे जेवढे कलिग्स होते, म्हणजे जेवढे माझ्याबरोबर काम करणारे नट किंवा आर्टिस्ट होते, त्यांना सगळ्यांना माहित असायचे हिच्याबद्दल आणि त्यांची ओळख सुद्धा असायची हिच्याबरोबर. आता अशोक सर आहेत, ते तर पर्सनली हिला फोन करतात आणि हिच्याशी बोलतात. शशीदादा म्हणा किंवा त्या सिरियलमध्ये मधले इतर आर्टिस्ट सुद्धा. पण मी कधी इंटरव्ह्यूज मध्ये असं बोललो नाहीये हिच्याबद्दल. हा, समोरून एखादा प्रश्न आलाच आमच्या सोशल मीडियावरच्या फोटोज वरून आणि असं, तर मग मी उत्तर द्यायचो, पण मी स्वतःहून कधी बोललो नाही. तर माझं असं एक टिपिकल बॉयफ्रेंडचं असतं तसं असायचं की नजर नको लागायला उगाच आमच्या रिलेशन, असा विचार करायचो. बाकी काही म्हणून ते सांगितलंच विशेष नाही काही कोणाला. हे नाही. मी ऍक्च्युअली तिला पहिल्यापासून म्हणतो की आपण खूप असं सगळ्यांना सांगूया रिलेशन मध्ये आहोत, समोरून विचारलं ठीक आहे, पण ते सगळ्यांना सांगण्यासाठी इंटरव्ह्यूज नको देऊया की अच्छा आपण आता रिलेशन मध्ये आलो आहोत, तर एक काम करूया, छान कोणाचा जरी इंटरव्ह्यू आला ना तिथे 2 जण जाऊया आणि आपल्याबद्दल बोलूया. असं नको करूया, कारण मग त्याला उगाच आपण कशाला प्रचार करू, पण नजर नाही लागली पाहिजे. पण रिलेशनशिप मध्ये असताना तू जसं म्हणालास नजर नाही लागली पाहिजे, तसं तुम्ही लोक म्हणाल की आम्ही कधी फोटोज पोस्ट करायचो तेव्हा तर लोकांना तुम्ही फ्रेंड्स म्हणून वाटले असाल. सो फोटो पोस्ट करून लोकांना सांगावं, रिलेशनशिप जाहीर करावं, असं कधी वाटलं नाही का? हो, बरेचदा 2 वर्षापूर्वी दिवाळीला आम्ही फोटो अपलोड केलेला आणि तेव्हा खूप साऱ्या 400 कॉमेंट्स होत्या जवळपास, की श्रुतिकसाठी वाईट वाटणाऱ्या कॉमेंट्स, की श्रुतिक तुझ्याबरोबर खूप चुकीचं झालं. आणि आम्ही युजली आम्हाला तरी ती सवय झाली आहे की आम्ही काही टाकलं की लोक त्यावर तेच कमेंट करतात की श्रुतिकसाठी फार वाईट वाटतंय. पण आमच्यावर प्रेम करणारी लोक पण भरपूर आहेत आणि ज्यांना युजली आमच्या यूट्यूब जे चॅनल आहे त्याच्यावर आमचे ब्लॉग्स असतात दोघांचे, तर त्यावर लोक भयंकर प्रेम दाखवतात आणि लोकांना आमची जोडी खूप आवडते, यूट्यूब जो ऑडियन्स आहे त्यांना. त्यामुळे इन्स्टाचं वगैरे आम्ही फारसं लक्ष देत नाही. आणि इन्स्टावर सुद्धा अशी खूप लोक आहेत ज्यांना आमची जोडी खूप आवडते. फॅन पेज वगैरे आहेत आमच्या दोघांचे. मुळात मगाशी सांगितलं ते सुद्धा फोटो पोस्ट केले होते कारण आम्हाला ते एकत्र म्हणजे फोटो टाकावेसे वाटले की अरे छान आलेत फोटो, आपण पोस्ट करूया. पण त्याचं इंटेन्शन हे कधीच नव्हतं की लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की आपण तर रिलेशनशिप मध्ये आहोत. असं कधीच आमच्या दोघांच्याही डोक्यात नव्हतं. जेव्हा तुझं रिलेशनशिप तुझ्या कोवर्कर्सला कळलं तेव्हा त्यांचे रिॲक्शन्स काय होते? ऑफकोर्स माझ्यापेक्षा ते जास्त हिला कनेक्टेड आहेत सगळे त्यांना हिच्याशी बोलण्यासाठी माझी गरज नाही लागत, ते डायरेक्ट हिला कॉन्टॅक्ट करतात आणि हिच्याकडनं मला बऱ्याच गोष्टी कळतात. अच्छा, त्यांच्याबद्दल. हा, की अरे तुला माहिती आहे का त्यांचा असं प्रॉब्लेम झालाय. बोललो अरे मग मला का नाही सांगितलं? नाही, त्यांनी मला सांगितलं ते सगळं. ओके, ठीक आहे चालेल, नो प्रॉब्लेम. पण त्यांच्याबरोबर हे बॉन्डिंग कसं क्रिएट झालं हिचं? सारा काही तुझ्यासाठी असेल वगैरे, तर सगळे सेटवरच्या लोकांबरोबर हिचं बॉन्डिंग कसं क्रिएट झालं? कारण मी सेटवर त्याच्या बऱ्याचदा जायची त्यामुळे, आणि मी ह्याच्या सेटवर जाते आज असं नाही,
मला अशोक सरांना भेटायला खूप आवडायचं, कारण ते खूप छान गप्पा मारतात आणि ते खूप गोड आहेत. त्यामुळे त्यांना भेटायला स्पेशली मी सेटवर बऱ्याचदा जायची. परत ह्याच्या आईचा जो रोल करायची सिद्धिताई, तिला भेटायला मी स्पेशली जायची. शशी दादा असेल, संदेश दादा असेल, त्यांना भेटायला जायची. बाकीचे तुझं बॉन्डिंग क्रिएट झालं. नाही, पण इन जनरलच ती कुठल्याही माझ्या आता माझे जेवढे कॉलेजचे मित्र आहेत ते कधीही माझ्या बरोबर, समजा माझ्या घरी कोण नसेल आणि माझ्या घरी सगळे एकत्र येणार असतील तर मी असताना ते फारसे इंटरेस्ट घेत नाही. ते आधी विचारतात की सोनाली आहे का बरोबर, कारण त्यांना माहिती एक वेळ झाल्यानंतर मी चादर घेऊन गपचूप झोपणार. सोनाली त्यांच्याबरोबर गप्पा मारत. सो तिचं माझ्या सगळ्या जवळच्या लोकांशी तिचं कनेक्शन नेहमीच आधीपासूनच चांगलं आहे आणि ते बॉन्ड तिचं जमतं त्यांच्याबरोबर सगळ्यांशी. मे बी म्हणूनच मला ते कुठे आधीच फील झालं असावं, म्हणून मला असं वाटलं की मी माझा जो फ्रेंड सर्कल आहे तो लालबाग परळ मधला टिपिकल मुलं सगळे लालबाग परळ मध्ये आहे आणि ह्याचे मित्र आहेत ते सगळे टॅलेंटेड मुलं आहेत सगळी. MD जी आहेत ती, काही रायटर्स आहेत, काही खूप उत्तम अभिनेते आहेत, काही प्रोडक्शन हाऊसला आहेत, यशराजला वगैरे. मग त्यांच्या गोष्टी ऐकण्यात मला खूप इंटरेस्ट असतो. तर मग हा झोपला तरी मी त्यांच्याशी गप्पा मारत असते, काय चालू आहे तुमचं. मग ते माझ्याबद्दल विचारत असतात की मग सोनाली आता तुझं काय काम चालू आहे. आणि त्यांना पण खूप प्राऊड फील होतं की अरे दादाची बायको क्रिएटर आहे वगैरे असं. तर मग आमचा असा एक वेगळा बॉन्ड आहे MDच्या गँग सोबत. सो आता फ्रेंडशिप झाली, रिलेशनशिप झालं, लग्नापर्यंत कसं येऊन ठेपलं आणि निर्णय कसा घेतला की चला आता लग्न करूया 4 वर्षाच्या रिलेशनशिप नंतर? नाही, हे खूप आधी घडणार होतं. हो, ऍक्च्युली आम्ही 2 वर्षापूर्वीच लग्न करणार होतो. ओके. हा, पण ह्याच्या पप्पांना पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे आम्ही ते थोडं पुढे ढकललं की ते बरे होतील आणि त्यानंतर मग आपण लग्न करू. पण लास्ट इयर डिसेंबरमध्येच ह्याचे वडील गेले आणि मग ते ह्याची मम्मी एकटीच असल्यामुळे आणि हा शूटला, तर मग त्या घरी एकट्याच त्या म्हणायच्या की आता तुमचं आहेच तर तुम्ही, ते असल्यापासून मी मागे लागले की लग्न करा. आणि मी ह्याच्यापेक्षा लहान आहे 7 वर्षाने. तर माझ्या मम्मीचं तेव्हा होतं की माझी मुलगी अजून 22 वर्षाचीच आहे, तर मग आता एवढ्यात नाही लग्न करायचं तिचं. तर मग आता म्हटलं 25 कम्प्लीट झालं मग यावर्षी मला. मग त्यांचं हा आपण करून टाकूया, यांचं उरकून टाकूया. आणि मी पण एकटी असते घरात, मग सोनाली माझ्यासोबत असेल तर मला तेवढं असं नाही. पण त्याच्या आधी पण मी बऱ्याचदा ह्याच्या घरी जायची राहायला वगैरे, लग्न नव्हतं झालं तरी. पण मग पप्पा वगैरे म्हणायला लागले की आता एवढं त्याच्या घरी राहतेस तू तर मग ऑफिशियली करून टाका लग्न तुम्ही आता. म्हणून यावर्षी आणि आम्हा दोघांनाही काय हरकत, आम्ही दोघेही रेडीच होतो. असं काय नव्हतं की 2 वर्षापूर्वीच आमची तयारी सुरू झाली होती. पण काही गोष्टी मनासारख्या नाही घडल्या, त्याच्यामुळे जरा ते मग डिले झालं. आणि मग एक दिवस आम्ही असंच भेटलो होतो आणि ठरवलं तर आत्ता जरा आपण वेगाने काम करूया त्या ह्याच्यासाठी, कारण खूप ऑलरेडी खूप डिले झाला. मग असं पटापट जागा शोधणं आणि सगळ्याच गोष्टी मॅनेज करणं. पण घरच्यांशी बोलणी कसं झाले? 2 कुटुंब एकत्र आली तर बोलणं टाईप होतात ना, तसं काही झालं का? नाही, ऍक्च्युली आमचं रिलेशन घरी दोघांच्याही घरी माहित होतं. त्यामुळे माझ्या घरचे ह्याच्या घरी बऱ्याच जायचे, ह्याचे मम्मी पप्पा माझ्या घरी खूपदा यायचे. तर त्यामुळे तसं ऑलरेडी माझे पप्पा आणि त्याचे पप्पा खूप चांगले मित्र आहेत. तर मग त्यामुळे त्याचे पप्पा एकदम रिलॅक्स होते की सगळं व्यवस्थित. मी माझ्या घरी हिच्याबद्दल तेव्हाच सांगते, बऱ्याचदा ही माझ्या घरी यायची आणि घरच्यांना एक अंदाज येतो की एक मुलगी याच्या बरोबर सतत, आणि एकच मुलगी सारखी येते सतत काय येते. तर मग माझ्या घरी तेव्हा तसंच सांगितलं होतं की जेव्हा मला पप्पांनी विचारलं की आता काय, आता झालं तुझं लग्नाचं वय, मग ऍटलिस्ट आपण दागिने तरी बनवायला देऊ, तर शोधाशोध करायला पाहिजे. बोललो की कशाला शोधाशोध करायची असं तसं. बोललो नाही, मग ते दागिन्यांचं अंगठीचं माप, मंगळसूत्राचं माप ते सगळं द्यायला लागेल ना. आणि अशी समोर बसले होते. हा मग ठीक आहे, हिचं माप घेऊन टाका असं मी म्हटलं. मग ती खुश झाले. आणि ही माझ्यासाठी भंकस होती. मला असं वाटलं की त्यांनी खरंच माझ्याकडनं काढून घेण्यासाठी ही समोर बसले म्हणून हे सगळं बोलायला सुरुवात केली. पण जसं मी सांगितलं की घ्या हिचं माप, दुसऱ्या दिवशी त्यांनी सोनार घरी बोलवला होता आणि मग तिचं मेजरमेंट आणि सगळं घेऊन ते मोकळे झाले होते. आणि त्यांचं असं होतं की चला बार उडवून टाकूया. मग कोकणात लग्न, म्हणजे आम्ही तुमचे फोटोज बघितले, व्हिडिओज बघितले, खूप सुंदर लोकेशन होतं. कोकणात लग्न का, म्हणजे कोकणातच लग्न का?
आम्हा दोघांनाही कोकण खूप आवडतं म्हणजे आणि तुम्ही आम्हाला- दोघंही कोकणी आहात. हो ओके. आणि दोघांनाही असं आता वाटलं की लोक गोवाला जातात, लोक वेगवेगळ्या ठिकाणी आपण हा देश फिरूया आम्हाला नाही, आम्हाला असं वाटतं कोकणात जायचं छान. आमचं तर दोघांचं प्लॅनिंग असं होतं की खूप पैसे कमवायचे, कोकणात एक घर बांधायचं वा वा वा. आणि गावी राहायचं. सेम आरची सारखं. हो हो, कारण सुख नाही, छान समुद्र किनारा आणि इतकी शांतता. मी तराला म्हणते की तुझं लिखाणाचं काम असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, आपण गावच्या घरी जाऊन राहूया. काहीच नाही, फक्त भात, पिठी भात, आणि मला ते तिकडचं ते जेवण खूप आवडतं. मला पिठी भात खूप आवडतं. परत सुकट जे असतं, बोंबील वगैरे, मच्छी वेगळ्या, समुद्राजवळ असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या फिशेस येतात घरी. मार्गशीर्ष चालत. तर आम्ही स्पेशली मार्गशीर्ष आहे म्हणून लग्न नोव्हेंबर मध्ये घेतलं. का तर मार्गशीर्ष हे एक रिझन होतं की लग्न आमचं होतं डिसेंबर मध्ये. डिसेंबर मध्ये आमचं छान होतं, डिसेंबर मध्ये लग्न करूया. म्हणजे डिसेंबर मध्ये जरा आधी लग्न केलं की लगेच 31 डिसेंबर कुठेतरी बाहेर जायचं असं सगळं प्लॅन. पण मग म्हटलं की अरे मार्गशीर्ष असणार डिसेंबर मध्ये, तो सगळे हळद बिळद तो सगळा सीन असणार, तर म्हटलं मग लग्न घेतलं नोव्हेंबर मध्ये. मालवणी म्हणजे दोघांना मालवणी नक्कीच येत असेल बोलता. हो हो, म्हणजे आता घरी मालवणी मध्येच बोलणं होत असेल ना? नाही, माझ्या घरी माझी आई आणि घरीचे सगळे म्हणजे भाऊ सोडला सगळे मालवणीमध्येच बोलतात, पण ह्याची आई मराठीमध्येच बोलते. मराठीमध्ये बोलतो. पण सेम आहे, माझ्या पण जेव्हा रिलेटिव्हचा फोन वगैरे येतो तेव्हा ती सुद्धा मालवणीमध्येच बोलते. मालवणीमध्ये. आणि मालवणात लग्न घेण्याचं एकमेव कारण की आम्ही एकदा मालवणात फिरायला गेलो होतो, खूप फिरलो. मग ते तसं होतं ना की अजून 2 दिवस राहू, अजून 2 दिवस राहू, असं करत करत आम्ही बरेच दिवस राहिलो तिथे. आणि तेव्हाच ठरवलं होतं आम्ही लग्न केलं तर म्हणजे असं मालवणातच करायचं लग्न. मग मालवणात लग्न करण्यासाठी खूप जागा शोधायची होती. मग ते लोकेशन कसं शोधून काढलं तुम्ही एवढं? कायम मला लग्न करायचं होतं समुद्राजवळ, त्यामुळे मला माहितीये ते कष्टही मलाच घ्यायला लागणार आहेत समुद्र. म्हणजे कष्टही तूच घेतले. हो हो. तर मग मी, माझा एक मित्र आहे कोलमातला, त्याला फोन केला देवेंद्रला आणि त्याला म्हटलं की असं असं मला लोकेशन हवं आहे. तर तो म्हणाला सोनाली मी बघतो बरं, कारण तिकडे शूट्स वगैरे होतात ना, तो असतो तिकडे. तर मग त्याने मला एक हॉल सांगितला की असा असा हॉल आहे जिथे तुला मी करतो सगळं बजेटचं वगैरे. आणि 3 इव्हेंट होते, त्यामुळे माझं जर 3 दिवस तीच जागा बुक करायची आपल्याला. तर मग सगळं झालं एक मे महिन्यात वगैरे. मग त्याची मम्मी, माझी मम्मी, पप्पा वगैरे सगळे जाऊन लोकेशन बघून आले आणि त्यांना इतकं आवडलं लोकेशन, ते म्हणाले डन, हेच असंच करायचं आपण. आणि मग ते डन झालं. मग मी ह्याला सांगितलं की तू पण एकदा बघून घे, पण नाही, शेवटपर्यंत नाही. डायरेक्ट लग्नाचे 10 दिवस आधी त्याने बघितली लोकेशन. हो. साखरपुड्याचं तर तिनेच सगळं केलं. हो, साखरपुडा सगळंच सोनालीने केलं. हा, आता मी काय तू बिझी होतास आय गेस तेव्हा सिरियल मध्ये. तुझं खूप म्हणजे तो अगदी मडला शूट असल्यामुळे तो सकाळी 7:30 घर सोडायचा, ते रात्री 1 वाजता वगैरे घरी यायचा. त्यामुळे ती रिस्पॉन्सिबिलिटी सोनालीने घेतली. मग आउटफिट कसं डिसाईड केलं की म्हणजे आउटफिट पण तुमचे खूप मॅचिंग कलर्स आणि कलर खूप वेगळा होता, सो ते कसं डिसाईड केलं? ते तुझं असेल की मॅचिंग आउटफिट हवं? नाही, आमचं असं झालं की एंगेजमेंटला तर आम्ही आमचंच केलेलं, पण माझं असं झालं लग्नासाठी आपण एखादा छान कॉस्ट्युम डिझायनर बघूया. तर मग हे असं डिस्कशन झालं आणि 5व्या दिवशी माझ्या मैत्रिणीचा फोन आला, मेसेज आला मला, सायली महाजन म्हणून माझी कॉलेज फ्रेंड होती ती SNDT ला असताना. तर ती म्हणाली सोनाली तुझं लग्नाचं आहे तर मग तू आउटफिट कुणाकडे सांगणार आहेस? तर मी म्हटलं अरे आमचं चालू आहे कॉस्ट्युम डिझायनर. तर तेव्हा मला हे माहित होतं की ती कॉस्ट्युम वगैरे करते, बट मला हे माहित नव्हतं की ती स्वतः डिझाईन करते. मग तेव्हा तिने मला सांगितलं की आपले जे इंडियन क्रिकेटर आहेत त्यांचे कॉस्ट्युम वगैरे मी करते, तर मग मला फिमेलसाठी, माझ्या पोर्टफोलिओसाठी फिमेलचं फोटोज हवे आहेत, तर मी तुझं करू शकते का? म्हटलं अगं मग भारीच झालं, म्हटलं बेस्ट केलं. तर मग तिला मी सगळ्या आयडियाज दिल्या माझ्या की माझं नाव चेंज होणार आहे, तर मग लक्ष्मी, ह्या सगळ्या प्रोसेसला मी होतो, म्हणजे फक्त होतो. हा, तर मग ह्याचे स्वतःचे कपडे सांगायला पण तो तयार नाही. ती विचारते मग आता ह्याचं काय करायचं, तू सांग. म्हटलं अरे तुझे कपडे तरी तू सांग, माझे मी सांगितले. मग तसं मग तिने स्वतःच विचारलं मग तुला कोणता पॅटर्न आवडतो, मग त्याला खादी आवडतं, ओके मग मी त्यामध्ये तुला वरचा कुर्ता,
मग तू सोवळं नेसणार का? तर मग हा चालेल, ही मला विचारायचं नेस म्हटलं अगं तुझे काहीतरी आयुष्यात लग्नाला घेऊन काहीतरी इंटरेस्ट असावा. काहीतरी आपण इमॅजिन करतो ना की हा मी माझ्या लग्नात हे करेन. म्हटलं तू काहीच विचारच नाही केलायस का की माझ्या लग्नात? तू सगळ्या लागलं माझ्याकडे बघायचा, हे काय करू हे. म्हटलं अरे सांग तिला. माझं एकच म्हणणं होतं, कसं सारवायचं मग. आता त्याला सारवायचं, काही गोष्टी नाही सांगायच्यात. मी माझं सांगून मी लोकांना आवडेन, तुला आवडलं पाहिजे ना, असं ते एक वेगळं इंटेन्शन होतं. त्याच्यामुळे मी सगळं तिला विचारून केलं. सो लग्न झालं, खूप मस्त झालं, त्यातल्या काही बेस्ट मुवमेंट असतील त्या कोणत्या आहेत? पूर्ण लग्नामध्ये बेस्ट मुवमेंट म्हणजे जे सप्तपदी जे होतं, लिटरली फोटोग्राफर इतका वैतागलेला माझ्यावर. आता माझं पहिलं लग्न आणि मला ते म्हणजे एका पॉइंटला मी फोटोग्राफर माझ्यावर वैतागला. मला असं सगळं मी बघते की हा आता भटजी काय सांगतायत. सगळं ऐकलेलं ना आपण की सप्तपदी घ्यायचं, मग हातात ते कम्प्लीट झोन आउट दिसतो नाही हळकुंड बांधतात वगैरे, ते सगळं मी असं ते बघते, ते सांगतायत, मग हा बांधतोय. मला हे माहितीच नाही की इथे माझं शूटही होत आहे, ते सगळं फोटोग्राफर शूट करतायत. आणि मग मी ते सगळं असं बघतच बसायची ग की आता काय करतायत वगैरे. तो फोटोग्राफर होतो, मॅडम तुम्ही ना एकदम अशा बघताय, फक्त हसत नाही आहात. माझं ना अरे बिनडोकवाचं लग्न आहे, मी का अशी उगाच का हसत राहू? असं का मी हसत राहू उगाच? हा फोटोग्राफर सुद्धा इंटरव्ह्यू बघणार. हा बघू दे. आणि मी त्याच्या एका पॉइंटला मी माझ्या भावाला बोललो, म्हटलं 1 मिनिट इकडे आहे जरा. तर तो बोलला काय? म्हटलं ह्या फोटोग्राफरला सांग अति शहाणपणा करू नको. म्हटलं मला लग्न बघायचं आहे माझं, मी अजिबात त्या मूडमध्ये नाही की माझे फोटोज कसे येतील. मग मी सगळं असं बघवते, भटजी काय सांगतायत, मग आता हार घाला, मग आता नाव बदलणार आहे वगैरे. तर ते माझ्या सगळ्या मुवमेंट सगळ्या मला बघायच्या होत्या. तर माझं शूट वगैरे तुम्ही करताय ठीक आहे, मला हे सगळं एन्जॉय करायचं, परत नाही येणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी. मग असं झालं. तर मग पण मला हा ते सप्तपदी वगैरे ते खूप मला भारी वाटलं एकदम. आणि हळद तर कमाल. आम्ही बघितले व्हिडिओज तुमचे, डेंजर. आम्ही नाही मजा केली पण बाकीच्यांनी मजा केली. एक तर मुवमेंट होता की मी ते खूप रडते आणि अभि तिकडे नाचतोय. असं तर अरे यार. लग्न झालंय आता तुमचं, संसार सुरू झालाय, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचा कधी विचार आला का मनात? किंवा एकूणच तुमचं काय मत आहे त्याच्यावर? नाही, किंवा राहून बघूया, ट्राय करून बघूया? नाही, अजिबात नाही. ह्याचं माहित नाही. पण मला म्हणजे मी माझ्या घरापासूनही 2 दिवस फार तर मी बाहेर राहू शकते. तिसऱ्या दिवशी मला माझ्या घरची आठवण येते. तर ती माझ्याबरोबर असते म्हणून एवढे दिवस बाहेर फिरते, नाहीतर ती घरातल्यांशिवाय फार दिवस नाही. मी खूप मला घरातली माणसं, आपली माणसं अशी लागतात. आणि अगदी स्वार्थीपणाने सांगायचं झालं तर मला घरचं जेवण लागतं. ओके. आणि घरी असल्यावर मम्मीच देते, कष्ट नाही करावे लागत फार. तर मग आता ह्याच्या घरी जरी असली ना तरी ह्याची मम्मी असते, मग घरातलं जेवण मिळतं. ह्याची मम्मी 15 दिवसासाठी कुठे गेली ना तर मला एकदम असं होतं की आता या तुम्ही राहू द्या, मला आता कंटाळा ह्याचं करून. आणि मला कामही असतात. मग परत तुम्ही जेवण, त्या कसं जेवण वगैरे सगळं बनवून रेडी असतं, तर जायचं आणि जेवायचं. सेम माझ्या घरी जायचं जेवायचं, काही कामाचं असं स्ट्रेस नाही. तर मग त्यामुळे एक लिव्ह इन मध्ये गेल्यावर मुळात रिस्पॉन्सिबिलिटीज खूप येतात की स्वतःचं सगळं स्वतः करायचं, लाईट बिल पासून सगळं स्वतः करा तुम्हाला. आणि आम्ही दोघंही खूप विसरभोळे आहोत, त्यामुळे तो एक मेजर प्रॉब्लेम आहे की मग ह्याची आई सारखी आम्हाला हे बघा ते बँकेचं काम राहिलंय, मग त्या सारख्या रिमाइंडर देते. एका पॉइंटला असं होतं हो कळलं मला, हा विसरतो, ह्याच्यापेक्षा कमी मी विसरते, मला नाही सारखं नको ह्याला सांगा. तर त्यामुळे फॅमिली पाहिजे. आणि खूप बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी एकटी नाही आहे, मग मी डिसिजन घेताना पण मग ह्याच्या आईला तुम्ही काय तुमचं काय म्हणणं आहे वगैरे असं. आणि मग तसा काही फार त्रासही होत नाही त्यामुळे. आणि मुळात आम्ही तितके समजूतदार आहोत तिघही, आणि त्याही आमच्या दोघांच्याही कामाला भरपूर रिस्पेक्ट करतात की तुम्ही दोघंही काम करताय. आणि त्यांना खूप आनंद होतो की अरे माझी सून आणि माझा मुलगा ऍक्टर आहेत वगैरे असं जसं त्या फ्लेक्स करत असतात. आणि
त्यामुळे फॅमिली तर पाहिजे. आम्ही तर फॅमिली शिवाय असं आम्ही कुठे गेलो जरी ना बाहेर फिरायला वगैरे तरी 1-2 दिवसाच्या वरती आम्हाला बोर होतं एकमेकांची company. नाही बोर होतं तेच. आणि आमचं असं होतं की हा आता ही जागा आवडली. आता लास्ट टाइम आम्ही गणपतीपुळ्याला गेलेलो. अरे आता नेक्स्ट टाइम येताना तुझी मम्मी माझी मम्मी सगळ्यांना एकत्र घेऊन येऊया. आता पण आम्ही लग्नानंतर मालवणात परत एकदा असं गेलो होतो. तिथून गाडी होती आमची. सो तिथे गेल्यानंतर आम्ही तिथल्या काही गोष्टी एक्सप्लोअर केल्या. म्हणजे ज्या मला आधी माहित होत्या हिला मी पहिल्यांदा तिकडे घेऊन गेलो की हे बेट आहे, तिथे जुवा बेट आहे जे एकदम शांत मस्त आहे, तिथे घेऊन गेलो असं तसं. तर तिथनं निघालो आम्ही आणि तेच म्हणत होतो आता पियुषला घेऊन, हिचा भाव आहे, तिचे सगळे भाऊ आहेत, त्यांना आपण सगळ्यांना घेऊन येऊया एक दिवस इथे आणि खूप दिवस राहूया इथे. मग तुझे पप्पा मम्मी माझी मम्मी सगळ्यांना घेऊन इथे 7-8 दिवसासाठी राहूया मालवणात. मग सगळं फिरूया त्यांना, आपण टुरिस्ट गाईडचं काम करूया तिकडे. सो ते तसं दोघांनाही फॅमिली खूप जास्त जवळची आणि फॅमिली लागतेच. फार नाही दिवस राहू शकत त्यांच्याशिवाय. म्हणजे मी पण शूटवर ना तर मला बरेच लोक म्हणायचे की तू एक काम का नाही करत, तू वरळीवर ना मी रोज अपडाऊन करायचो. हा आणि 13 तास शूट करून मग परत 2-2 तास ट्रॅव्हल करणं हे खूप हेक्टिक असायचं. पण मला बरेच जण म्हणायचे की ते एक काम कर ना, इथेच राहा, इथे खूप स्वस्तात रूम रेंटने मिळतात, तर पीजी तू राहू शकतोस. माझ्या ओळखीचे काही आहेत, काही लोक असे पण भेटले, अरे माझाच फ्लॅट आहे तिथे का नाही राहत तू, तर तू मला काही पैसे पण देऊ नको असं असं. पण मला ते घरी गेल्याशिवाय करमत नाही. मला ती घरची झोप आणि घरी उठल्यानंतर सकाळी मम्मी जे निघायच्या आधी स्वतः तयारी करून जो ब्रेकफास्ट, भले तो आपण एकटे राहत असताना स्वतः करून खाऊ, पण इथे जे ती काळजी घेणे ना, सकाळी उठल्यानंतर आपण कामाला चाललोय हा फील जे घरातले आणून देतात ना की तुम्ही कामाला चाललाय, जबाबदारीने जा आणि जबाबदारीने घरी वाट बघणारं कोणतरी आहे तर जबाबदारीने नीट या, हे फिलिंग आपल्याला घरातच मिळतं. म्हणून ते नाही मिस करू. 13 तास शूट करून मग परत पहिला तो काळा चौकीला यायचा मला भेटायला आणि मग तिकडनं नंतर वरळीला जायचा. 1 वाजता घरी जायचा. सो आता लग्न झालंय, 10-15 दिवस झाले असतील लग्नाला. हो 10 दिवस झाले. काही नवीन गोष्टी कळल्यात का एकमेकांबद्दल? नाही नवीन असं काय ना की हा असंच करतो. तुम्ही म्हणालात की येऊन जाऊन होतं त्यामुळे तुम्हाला माहिती असू शकतं. प्रॉब्लेम नाही. इव्हन त्याच्या घरी जायचा पण काहीच प्रॉब्लेम, कारण त्याच्या घरी मी ऑलरेडी राहायची, त्यामुळे काही असं नवीन काही नाही माझ्यासाठी. पण आता तुझं सासू बरोबर बॉन्डिंग कसं आहे? आता तू म्हणालीस की त्याची आई आणि तुझी आई तुम्ही एकत्र फिरायला जाता, सो तुझं इंडिव्हिज्युअली ह्याच्या आई बरोबर बॉन्डिंग कसं आहे? आणि आय होप फ्युचरमध्ये आम्हाला तुझ्या सासू बरोबरचे रील्स बघायला मिळतील. येतील. हो त्या आहेत, त्या हौशी आहेत, त्या करतील पण काम. हो त्यांना सांगितलं. तुझा असं काय विचार आहे का की लग्नानंतर? हो नक्की मी कॉन्टेंट मध्ये त्यांना घेईन. आणि त्या आणि मी आमचं खूप गोष्टी एकमेकींसोबत पटतात आणि आम्हाला माहितीये की हा खूप आळशी आहे. तर मग त्यांनी एक जबाबदारी दिली आहे माझ्यावर. माझ्या मुलाला मी नाही सुधारू शकली की तो आळशी आहे आणि त्याला ओरडू शकली, तर ते तू काम करते. मग मी त्याला ओरडत असले की हा बरोबर आहे तुझं, तू ओरड असं ते मला पाठिंबा असतं त्यांचा. त्यामुळे ह्याला बरोबर मग आता 2 बायकांमध्ये अभिषेक फसलाय. हो नाही, पण ते एखाद्या, माझं असं म्हणणं आहे की एखाद्या मुलासाठी ते चित्र खूप स्वप्न असतं. खरं तर स्वप्नपूर्ती म्हणतात ती यालाच. कारण कामावरनं घरी आल्यानंतर 2 बायका एकमेकांसोबत भांडतायत हे बघण्यापेक्षा 2 बायका मिळून मला शिव्या घालतायत हे बघणं बरं आहे, सुखाचं आहे. म्हणजे मी असं होतं अरे स्माइल करत करत फक्त ऐकत बसायचं. सो झाला इंटरव्ह्यू, पण एक शेवटचा प्रश्न आहे. मालवणी तर दोघांनाही येतेच, तर दोघांनी एकमेकांना मालवणीमध्ये प्रपोज करायचंय. कर तू. मी करू? तू कर. ओके. अभिषेक तुका म्हाका या सांगूचा होता की म्हाका तू खूप आवडतस. आता माझ्या मनातला तू ओळखलंस. तुका आयुष्यभर बांगड्याचा सार, पिठी भात, सुकाट तुका वयाता खाऊ घालीन, फक्त माझ्याशी लग्न कर. वा 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 वा, मस्त. आता आपण गेम कडे वळूयात. पहिला प्रश्न आहे, एकमेकांच्या स्कूलचं नाव काय आहे? मी सांगू पाहिजे? येस. साने गुरुजी विद्यालय. शिवाजी विद्यालय. एकमेकांचा फेवरेट मूवी?
मी सांगू ओ गॉड हा एवढे फिल्म्स बघायचो बट ह्याला याची फेवरेट सिरीज सांगू शकते मी फ्रेंड्स ओके हॅरी पॉटर ओके ते आपलं सगळ्या common हा आहे. हिची फिल्मची सिरीज खूप कमाल आहे. हिला नवरा माझा नवसाचा खूप आवडतो पार्ट 1. त्याच्यानंतर बनवा बनवी खूप आवडतो. त्याच्यानंतर आयत्या घरात गरोबा खूप आवडतो. ती अशोक मामा आणि ती सगळी त्यांच्यात ते जे त्रिकूट आहे ते कुठल्याही फिल्म मध्ये असले तरी त्याला ती खूप आवडतात. एकमेकांचं शिक्षण काय झालंय? ह्याचं ग्रॅज्युएशन झालंय MD मधून. आता तू सांग. ही आधी MD कॉलेजला होती, तिथून ती SNDT ला गेली आणि त्याच्यानंतर तिने VFX. चुकीचं आहे असं म्हणते ती. अभिषेक तुला आठवत पहिली नाही? SNDT ला होती, त्यानंतर MD कॉलेजला होती, त्यानंतर मी VFX डिग्री घेतली आहे. हा ठीक आहे, ते असं झालं थोडं. आणि त्याच्यानंतर VFX ची डिग्री घेतली त्याने. आवडता पदार्थ एकमेकांचा सांग सांग. ह्याला गोड आवडतं, श्रीखंड पुरी. हिला वालाचं बिरडं आवडतं आणि मालवणी चिकन तिला खूप आवडतं. जे तू उखाण्यात घेतलं, सॉरी प्रपोजल मध्ये घेतलं ते सगळंच ऑब्विसली. आणि फिश सुरमई वगैरे सगळं जे काय सुकट बिकट. अभिषेक, सोनालीचा पहिला रील आणि सोनाली अभिषेकचा पहिला रोल कुठेही त्याने केला असेल? अच्छा, पहिला रोल. त्याचा पहिला रोल आंबट गोडमध्ये छोटे छोटे कॅरेक्टर करायचा तो. आणि त्यानंतर रात्रीच खेळ झाले ज्यामध्ये गणेश त्याने कॅरेक्टर केलेलं. त्यानंतर 100 डेज सगळं सांगायचं. पहिला सांगायचं होता. पहिला रील कोणता होता? सोनालीचं पहिलं काम मी खूप आधी म्हणजे पाहिलंय. तिनेच मला हे नको बघूस असं करून तिने मला दाखवलंय. सो ती सुरुवातीला साई निकम तिचा मित्र आहे त्याच्याबरोबर ते एक यूट्यूबचा एक शॉर्ट व्हिडिओ तिने केला होता, पण तो अगदीच काही पण त्यावेळेस ते खूप चॅनल चांगलं चालत होतं. काय मराठी माइंड्स समथिंग काही. पण ते हे नको बघूस असं करून ते मी हिच्या भावाने ऍक्च्युली मला दाखवलं होतं की अरे सोनालीचं तुला एक काम दाखवतो, तुला खूप आवडेल असं करून. हे नको मग त्यांच्यात खूप. तू का नको म्हणत होतीस की चांगला नव्हता झाला की? नाही, तेव्हा मी खूप बारीक होती आणि माझं तर यार 2016 वगैरे तेव्हाचे तो पहिला व्हिडिओ होता. तेव्हा ते शॉर्ट व्हिडिओज जसे लाईक बी युनिकचे वगैरे कॉन्टेंट होते, तसे तो कॉन्टेंट मराठी मधून यायचा. तेव्हा रील्स वगैरे नव्हतं तेव्हा. तर तेव्हा त्या युट्यूबला ते शॉर्ट व्हिडिओज यायचे, बी युनिक जसं करायचं तसं. एकमेकाच्या वेळी लेट येतात तुम्ही दोघे जण, तेव्हा ते कारण काय असतं लेट येण्याचं? माझं ते खूप इझी आहे. नाही, कारण असं नाही, पण दोघं युजली लेट होतोच. काहीतरी तुझा मेकअपमुळे कारण, ह्याचं झोपण्याचंच कारण, असं काहीतरी कारण असू शकतं ना? तूच सांगितलेस, तूच करेक्ट सांगितलीस. इझी आहे असं तो बोलला, म्हणजे मी बोलली तेच आहे का? झोपून राहतो, लेट उठतो. तिचा मेकअपचा रिझन नसतं, तिचं काय असेल तर खूप जेन्युइन असतं, काहीतरी कुठेतरी अडकली आणि ट्रॅफिक विफिक येते. पण माझं तर खूपच इझी आहे, मी खूपच आळशी आहे. एकमेकांची चांगली सवय. अभिची चांगली सवय आठवायला लागते तुला. अभि खूप सपोर्टिव्ह पार्टनर आहे. म्हणजे मी असे बरेच पार्टनर बघितले जे लोकांसमोर आपल्या पार्टनरची भंगच करतात, खिल्ली उडवतात, पण अभि तसा नाहीये. अभि जरी माझी मैत्रीण एखादी खोड्या काढत असेल माझी किंवा ह्याला बोलत असेल की हा ही अशीच आहे ना, मग तो तिकडे एकदम असा पॉझिटिव्ह बॉयफ्रेंड सारखा नाही आहे, ती अशी, ती खरी अशी वागते आणि तुम्ही तिला फार बोलू नका, तुमच्याकडे आली आहे, डिफेंड करायला येतो लगेच. तो खूप डिफेंड करतो. सो हा त्याचा प्लस पॉईंट आहे जो मला खूप आवडतो. सोनालीच्या बाबतीत काय सांगू, बऱ्याच गोष्टी आहेत, पण महत्वाचं सांगायचं झालं की ती खूप खरी आहे. ओके. तिला खोटं अजिबात नाही चालत आणि तिला खोटं लगेच दिसतं सुद्धा. त्याच्यामुळे मी ते मगाशी जे म्हटलं रियालिटी चेक कोणाला हवा असेल तर सोनालीला भेटा. एकमेकांची वाईट सवय आता. अरे बापरे. हा खूप झोपतो. पटकन सांगितलं, हा खूप झोपतो आणि ही खूप चिडते, जसं रील मध्ये चिडते. एकमेकांचं सिक्रेट टॅलेंट काय आहे?
सिक्रेट टॅलेंट ती नाकाला जीभ लावून नाही. शी खूपच उत्तम लेखक आहे, पण परत मी हेच सांगेन की तो खूप आळशी आहे. त्यामुळे बरीच कामं अजून टॅलेंट आहे अशी असतं ना. हा ओके. त्यामुळे ती कामं अजून डिले झाली आहेत भरपूर. लिखाणाची कामं खूप साऱ्या सिरीज वगैरे त्याच्याकडे लिहिलेल्या आहेत, बट त्या अजून बाहेर नाही आल्या आहेत. त्यामुळे त्याला खूप मी चिडते त्याच्यावर. सोनालीचं हिडन टॅलेंट म्हणजे सोनाली खूप छान मिमिक्री करते. मी तिला कधीपासून कन्व्हिन्स करतोय की तू ती एक सिरीज सुरू कर इंस्टाग्राम वरती. मिमिक्री म्हणजे कुठल्या आर्टिस्टची नाही, बट असं मी ऑब्झर्वेशन असल्यामुळे एखादा माणूस जर असं वेगळं असेल तर मग मला ते म्हणजे आता तुला कसं सांगू, आता तू आमच्याशी बोलतेस ना, तर घरी गेल्यानंतर ती तुझी सुद्धा मिमिक्री करून दाखवेल मला की अरे ती कशी बोलत होती ना आपल्याबरोबर असं तसं. असं करून जाऊ दे, आता माझीच मिमिक्री करून दाखव. अगं मी म्हटलं ना वेगळं नाही, पण हे उदाहरण झालं. आता मी तुला सांगते, आता मी लास्ट टाइम गणपतीपुळ्याला गेलेलो तर ना तिकडच्या ज्या टुरिस्ट असतात ना, ते तिकडे कोकणातल्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवणाऱ्या काही मुली होत्या. तर मग त्यांना ते शिकवलेलंच असतं, त्या पाठांतर करून आलेल्या असतात की इथे हे फेमस आहे ते फेमस आहे. तर मग त्या ह्याच्याशी तिच्याशी बोलत होती. तर ती कशी बोलत होती माहिती आहे का, की तुम्हाला जर पाण्याची बॉटल घ्यायची असेल तर पाण्याची बॉटल इथेच घ्या, वरण भात वरती मिळणार नाही, समोसे वगैरे इथे अवेलेबल आहे तर तुम्ही आत्ताच घेऊ शकता, चला निघायचं असेल तर लवकर निघायचं, 5 मिनिटात इकडची फेरी पुढे जाणार आहे. ते म्हटलं अरे कशी मग त्याला मी ते दाखवत होते, ते सांगितलं मिमिक्री. तसं वेगळं काही असेल तर ते मला पटकन अभिषेकची मिमिक्री करून दाखव ना. आता एवढे वर्ष तू राहिलास तर त्याचं तर यायलाच हवं. मिमिक्री काय करायची, त्याचं तो कसा बोलतो म्हणजे नाही मी काय म्हणतो, पॉज, आणि माझं होतं की अबे जल्दी बोल, तुला पनवेल निकलना आहे. तो वैतागतो माझ्यावर. तो अगं थांब मी बोलतो. म्हटलं अरे केवढा मोठा पॉज घेतो, मला वाटलं संपलं आता, लोक घरी जाते. पण आता इंटरव्ह्यू मध्ये खूप फास्ट बोलला. वा 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 वा. लग्नानंतर जे काही जमलंय तेही जमलंय. मीही फास्ट बोलली, त्यामुळे त्यांनी उत्तरही फास्ट दिली आहेत. ओके, सो एकमेकांना डेट करायला सुरुवात केली, त्यानंतर थिएटरमध्ये पाहिलेला पहिला मूवी. बापरे, कठीण आहे बट आठवा. एवढ्या फिल्म्स आम्ही काही नसलं की आम्ही फिल्म्सला जातो. पहिला मूवी कोणता बघितला होता? कुठला आला होता हे नाही आठवते मला. नाही आठवत. ठीक आहे, एकमेकांबरोबर बघितलेला पहिला नाही, बेस्ट मूवी. फक्त मला नाही आठवत आहे. तिलाही नाही आठवत आहे, वाचलास. बेस्ट मूवी तर तुंबाड पाहिला होता, रिलीज आणि त्याच्याही आधी दोघांना आवडलेला वाळवी पाहिला होता. आणि आत्मपॅम्पलेट आपल्याला खूप आवडलं. हो, आत्मपॅम्पलेट आम्ही घरी पाहिला होता, पण कमाल फिल्म. आम्ही लोकांना पकडून सांगितलं तुम्ही फिल्म बघितली का. शेवटचा प्रश्न, एकमेकांच्या आयुष्यातील 3 इम्पॉर्टंट लोकांची नावं. अच्छा, मी ह्याच्या सांगायची का? ह्याच्या आयुष्यातली इम्पॉर्टंट लोक, एक तर त्याचे वडील होते, आणि दुसरी म्हणजे ऑफकोर्स त्याची मम्मी, आणि तिसरं तू. संपला विषय, जग संपलं माझं. सोनालीच्या आयुष्यात इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा तिचा भाऊ, ज्याच्यासोबत ती खूप भांडते. त्यालाही आता शॉक बसेल हे ऐकून. मी काय पण सांगतो. पियुष, म्हणजे ऑफकोर्स तिचा भाऊ पियुष. त्यानंतर तिचे बाबा, तिचे वडील, ते खूप 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 जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये ते आधी येतात. आणि माझं नाव घेऊ. मम्मी आणि अभि. 3 नाही ग, 3 म्हणजे खूपच तू कमी आकडा बोलले. खूप तिला माणसंच खूप जास्त लागतात. सो आता दुसऱ्या गेमकडे वळूयात आपण. जो गेम आहे, आता लालबाग परळमध्ये आहोत
सो इथले काही मी तुम्हाला नावं सांगणार आहे, तुला काही सांग ते तू ऍक्टिंग करून दाखवायची तर अभिषेक ओळखणार, आणि अभिषेकला काही नावं सांगेन जे ऍक्टिंग करून दाखवायचे सोनाली ओळख. गेस द प्लेस असं नाव आहे. ओके, म्हटलं कोणतेही तू एक चूज कर तुझ्या ह्याच्याने. एक 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 करून सांग. चिंचपोकळी. हे थांब एक मिनिट, हे काय लगेच कसं ओळखलं? ती पोकळी आहे ना, चिंचपोकळी. दुसरं भारत माता नाही, हिंद माता. काय फिल्म, फोटो फ्रेम. फ्रेम नाही, मला कळत नाही. शेवटी जय असं काय आहे का? शेवटी काय जय, आधी जय. जय महाराष्ट्र. सांगून टाक. जय हिंद थिएटर. अरे जय हिंद. एकच त्या थिएटर उरला आता लालबाग. भारत माता, हिंद माता, जय हिंद. ओके. लालबागचा राजा, चिवडा गल्ली, गणेश गल्ली. ओके. हा, हे डिफिकल्ट असू शकतं. आंघोळ काय, हेअर, केस कुठे कापतो? नाही, नाही, आंघोळ काय म्हणतेस का तू? नाही सांगून टाक. तेले गल्ली. अच्छा, तेले. ती म्हणते की केसांना तेल लावतो तू, तेले गल्ली. ते ओके, ठीक आहे. आता मी तिकडे नाही, तर तूच फोन घे. ही 4 नावं आहेत. ओके, त्यातलं तू एक एक करून सांग. आता कसं सांगू? महागणपती. चाय, सुंदर चायवाला. चायनीज. हे समोर आहे, ह्याचं विसरली, थांब. लालबाग फोटो स्टुडिओ. भारत माता. भारत माताच्या सरळ. घरोबा. मस्त मालवणी. गणेश गल्ली. पुढे काळा चौकी. परेल. असं काय सगळ्यात सांगितलं? हे काय, भारत माता. करी रोड. मी करी सांगत होतो आधी. करी सांगत होता तो. हा, शी, करी रोड नाही ओळखणार. दुसरा खूपच सोपा आहे. काय, भारत माता. झालं, भारत माता. हे असं दाखवून भारत माता. मी सांगत होतो, आत्ता सांगितलं करी रोड म्हणजे जेव्हा झालं भारत माता. ठीक आहे, पुढचं. गणेश गल्ली. लालबागचा राजा. ओके. लालबागच्या राजा पुढे गोडबद्याचा राजा. काळा चौकीचा राजा. महागणपती. अभिनगरचा राजा. लालबागचा राजा. गणेश गल्ली. परळचा राजा. काय, पानवाला. हे इपिक होता पानवाला. गणेश गल्ली. लालबागचा राजा. हा, लालबागचा राजा. लालबागच्या राजाच्या गल्लीमधना कुठे जातो? गल्ली कोणती आहे? लालबागच्या राजाची गल्ली. मसाला गल्ली. चोर बाजार. नाही, सांगून टाका अभिषेक. चिवडा गल्ली. चिवडा गल्ली.
मस्त मस्त. एवढं छान लिंक लागलेली, सगळे बाजूबाजूलाच होते तू सगळे. लालबाग मधला की तो लालबाग मधला? ती लालबाग. मग तेच विचारते ना, त्यांनी जास्त चांगल्या प्रकारे ओळख. ठीक आहे. सो आता पुढे आपण लोचाकडे वळणार आहोत. लोचा आयुष्यात कधी झालाय का? काय झालाय? कधी सिरियस लोचा झालाय? लोचा आता लग्नाच्या ह्याच्यामध्ये का? नाही, असं ओव्हरऑल 4 वर्षाचं रिलेशनशिप, 10 दिवसांचे लग्नानंतर बऱ्याचदा लोचा छोटे छोटे लोचे खूप झाले. हो. एखादा किस्सा सांगू शकाल? लोचा झालेला एखादा किस्सा म्हणजे हळदीच्याच दिवशी झालेला किस्सा. दारू संपलेली आणि याची फार चिडचिड होत होती, माझ्या मित्रांना दारू नाही मिळाली आणि मग लोचा सगळ्या झालेला. गोष्टी लोचा. मग त्याच्यावरनं हा मला बोलतो की आता मी काय करू, आता मी सगळे लोकांना म्हणतात तू नवरदेव आहेस, तू जरा शांत राहा, तू जरा शांत राहा. सोनाली म्हणत असेल हा प्रश्न आहे का, मी आता काय करू, ह्याच्यावर मी तुला उत्तर कसं देऊ आता? तर तो एक लोचा झालेला. त्याच्यानंतर मग आता सगळं गुडीगुडीत चालू आहे सध्या लग्नानंतरचे दिवस. त्यामुळे आयुष्यात खरं तर खूप छोटे छोटे लोचे झाले, पण ते आता लक्षात पण नाहीयेत की ते काय लोचे झाले. कारण भांडलो तर भरपूर वेळ आहे. हो, पण लक्षातच राहत नाही दोघांच्या. पण जा चल, तुझं तोड नको दाखवू, इथपर्यंत भांडण झाले. पण ते काय लक्षात पण नाही की काय झालं होतं. पण हळदीचा लोचा आवडला की तर म्हणजे हिने जा चल असं बोलून अर्ध्या रस्त्यात परत पण आलोय मी. तो किस्सा सांग. ही पण असं बरं, अरे हिच्याच घरी आम्ही असं होतो, काय झालं काय माहितच नाही. आम्ही दोघं भांडलो. बरं, आम्ही दोघं हिच्या घराच्या बाहेर गॅलरीत उभं राहून आतमध्ये सगळे माळ्यावरची पण लोक झोपलेत आणि छान बोलत असताना अचानक आमचे आवाज वाढले आणि हिच्या घरातल्यांचं झालं हे काय येडेत काय, असं काय अचानक यांना होतं. हे तुम्ही घरात या आणि घरात भांडा असं त्यांचं म्हणणं होतं, बाहेर नका भांडू. तर ही म्हणाली नाही चल चल माझ्या घरी नको, तू जा 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 असं म्हणून मी मग ओके ठीक आहे नको नको मी तुझ्या घरी नाही थांबणार असं म्हणून मी निघालो. अर्ध्या रस्त्यात ना माझं काय राहिलं काय झालं काय माहित नाही. मी परत आलो, हिला बाहेर बोलवलं तर ही पण बाहेर आली आणि परत आम्ही बाहेर उभं राहून 2-3 तास गप्पा मारल्या. सकाळी आम्ही म्हणजे तो अख्खा नाईट आउट आम्ही गप्पा मारल्या. सकाळी उठून मग आम्ही इराणी हॉटेलला जाऊन छान किमा पाव वगैरे खाऊन घरी आलो. आणि मी घरचे असं होते मागवला तेव्हा म्हटलं रे आपण काल का भांडलेलो पण हेच आठवण. आणि घरचे आमच्या असे तुम्ही मूर्ख आहात का, तुम्हाला हे जर करायचं असेल तर तुम्ही घरात बसून करा, आम्हाला काय वाटणार नाही, फार फार तर आमची झोप मोडेल, बाहेर नको उगाच लोकांच्या झोपा नका. आणि नंतर तुमच्या काय असं भांडतंय तर एक ऍटलिस्ट 4-5 दिवस नाही बोललात एकमेकांशी, असं तरी काहीतरी करा. तर ते तसंही नाही काही होत. गोड लोचा होता. आणि आताही जे हळदीचं झालं त्याच्यानं खूप असा मिसअंडरस्टँडिंग होऊन माझ्या कानावर असं काहीतरी आलं की दारू काय संपली काय दारू पुरली नाही. बोललो असं कसं होईल, सगळं तर मॅनेजमेंट. आणि मी खूप डोकं घालून मॅनेजमेंट केलं होतं. हे मॅनेजमेंट तर बरोबर केलं होतंस मात्र. तर म्हटलं की असं कसं होऊच नाही शकत. आम्ही म्हटलं हिच्याकडे गेलो आई की बा असं झालं, असं होऊ कसं शकतं हे. तर मग ही मला समजवायला लागली, समजवू नको मला, हे होऊ कसं शकतं असं. मग ती म्हणायला लागली की अरे तू काय म्हणतेस का, आपलं लग्न चालू आहे, तुला काय करायचंय, लोक त्यांची पितील आणि आडवी होतील, तुला काय करायचंय, तू तुझं एन्जॉय कर. नाही 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 हे कसं ते कसं. मग ती चिडली, मग मी चिडलो. मग असं भांडण आम्ही एकमेकांसोबत कुठेही भांडू शकतो, तिथून बाहेर गेलो तर तिथेही भांडू शकतो. तर मग चिडलो. मग एका पण नंतर हिचे पप्पा आले, माझी मम्मी आली, अरे गप्प बसा काय तुमचं हे ते. मग शांत झालो. त्याच्यानंतर बाहेर येऊन बघतोय जे माझ्या कानावर आलं होतं की दारू काय कमी पडली आणि जे काय सगळेजणच मजा करतायत आणि सगळेजण हे बाबा फ्रस्ट्रेशन मध्ये आपल्या तू काय, मला कोणी सांगितलं की हे झालंय असं. मग नंतर मग आलो, मग थोड्या वेळाने आम्ही दोघं एकत्र नाचत होतो. ती काय 5 लोचे आहेत आमचे सगळे. लोचा, गोड लोचा आणि थोडासा आंबट पण लोचा. सो थँक्यू सो मच. खूप मजा आली तुमची लव्ह स्टोरी ऐकून. आता हे सगळं जे आपण मागवलंय ते थंड होतच आहे, पण अजून एक आपण तुमच्यासाठी खास स्पेशल मस्त गावरान थाळी मागवली आहे, त्याच्यावर ताव मारूयात. येस, हे सगळं आता तुम्हाला संपवायचं, प्लस गाजरचा हलवा पण आहे. आम्ही जिथपर्यंत हे सगळं संपवतोय, तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.